अन्याय अत्याचाराविरुद्ध सदैव दुःखी पीडित व्यक्तींना मदत करणारे, महामानवांच्या विचाराचा तळागाळातील सर्व समाजापर्यंत प्रचार प्रसार करणारे ओबीसी पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष धनाजी राघो सुरोसे यांच्या निसर्गवासी मातोश्री मंजुळाबाई राघो सुरोसे यांचा अंतिम विधी व शोकसभेनिमित्त या मातेच्या पवित्र स्मृतिस्वतीच्या कार्याप्रती लोकनेता यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली। बंधू आणि भगिनींनो, मंजुळाबाई या दुःखितांचे दुःख ओळखणाऱ्या, भुकेलेल्यांची भूक जाणून त्यांना पोटभर जेवण वाढणाऱ्या, मायेने त्यांच्या पाठीवर हात फिरवणाऱ्या, आपल्या घरी येणाऱ्या वस्तीतील प्रत्येकाची आस्तेवाईकपणे चौकशी करणाऱ्या मंजुळाबाई 18 नोव्हेंबर 2025 रोजी निसर्गवासी झाल्या। त्यांच्या जाण्याने सुरोसे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। तसेच त्या ज्या भीमनगरमध्ये राहत होत्या त्या परिसरातही प्रत्येक व्यक्ती दुःखी झाला व त्या मातेच्या जाण्याने हळहळ व्यक्त करू लागले। बंधू आणि भगिनींनो, आज मंजुळाबाई सुरोसेंचा अंतिम विधी व शोकसभा आहे व आजच्याच दिनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा 135वा पवित्र स्मृती दिन आहे। या मातेच्या शोकसभेचा कार्यक्रम त्यांचे पुत्र, परिवर्तनवादी महान मानवांचा विचाराचा प्रचार प्रसार करणारे, त्यांच्या विचारावर चालणारे व समाजातून अंधश्रद्धा, वाईट चालीरीतीचा कडाडून विरोध करणारे ओबीसी पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी सामाजिक परिवर्तन घडावे यासाठी कोणाचीही पर्वा न करता आपल्या मातोश्रीचे कार्य भीमनगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसेच इतर महापुरुषांच्या फोटोला पूजन करून सत्यशोधक पद्धतीने सर्व महापुरुषांच्या फोटोला हार अर्पण करून सत्यशोधक शिवप्रवर्तक कोकणाचे गाडगे बाबा प्रबोधनकार मारुती जोशी काका यांच्या हस्ते करण्यात आले। सदैव माणुसकी जोपासणाऱ्या या मातोश्रीच्या अंतिम विधी व शोकसभेच्या कार्यक्रमात या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध पक्षातील, विविध जातीच्या धर्मातील व बहुजन समाजातील लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते। तसेच बहुजन समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट चालीरीती दूर करण्यासाठी यावेळी कोकणचे दुसरे गाडगे बाबा मारुती जोशी काका, मान्य पांडुरंग साळवी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मान्य आबासाहेब चासकर, उभाटा ठाणे शहर प्रमुख मान्य प्रदीप शिंदे, बळीराज सेनेचे उपनेते राजाराम डोलम, धम्मप्रचारक विजय सकपाळ गुरुजी, मान्य कोकमकर, मान्य भाऊ रातांबे, मान्य चंद्रकांत नेवरेकर, मान्य अध्यक्ष तिवरामकर या सर्व मान्यवरांनी शोकसभेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून महापुरुषांचे विचार पेरण्याचे महत्त्वाचे कार्य केले। बहुजनांनी आपला अंतिम विधी व शोकसभा कशी करावी त्याचा हा उत्तम असा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ प्रत्येकाने जास्तीत जास्त बहुजनांना पाठवावा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। महात्मा फुलांचा जय असो। अण्णाभाऊ साठेंचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। तर एक मिनिट आहे बा। मंजुळा राघो सुरोसे या निसर्गवास झालेल्या आहेत। त्यांचे अभिपुत्र धनाजी राघो सुरोसे, दुसरे जयवंत राघो सुरोसे या ठिकाणी त्यांचा अंतिम विधी कार्य शेवटचं कार्य होणार आहे। त्या कार्य जे आहे ते सत्यशोधक पद्धतीने होणार आहे। ओबीसी प्रवर्गातून, कुणबी समाजातून असून जवळजवळ 2005 पासून या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असतो, परंतु त्या विरोधाला कुठेतरी न जुमानता जी सत्यशोधक पद्धत आहे, आमच्या महात्मा फुलेंचं जे सत्यशोधक मिशन आहे त्या मिशनला पुढे नेण्याचं काम चालू आहे। त्याच पद्धतीने आज जसं 2021 साली वडिलांचंही
अंतिम शेवटचं विधी कार्य सत्यशोधक पण केलं. त्याच पद्धतीने आमच्या आई मंजुळा राघव सुरसे यांचंही आज पद्धतीने आणि आमचं योग्य आणि भाग्य हे असं आहे तर जे सत्यशोधक दुसरे गाडगे बाबा मारुती जोशी काका या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हातूनच जे दुसरं कार्य होतं हे आमच्यासाठी महान आहे. उद्याच्या येणाऱ्या भविष्य इतिहासामध्ये ही नोंद राहील. कारण अशाच पद्धतीने बहुजन वर्गातील सत्यशोधक पद्धतीने कार्य व्हावं. ओबीसीला तमाम ओबीसी बांधवांना जागृत करण्याचं काम हे मिशन सुरू केलेलं आहे आणि या मिशनमध्ये ओबीसी वर्गात काम करणारे आमचे राजाराम डोलम साहेब आहेत, लोकम साहेब आहेत, जाधव साहेब, कोकण साहेब, खांडेकर साहेब आहेत. हे सगळे तमाम लोक या ठिकाणी जुळलेले आहे आणि पुढचा जो विधी आहे तिथे हिंगलाज माता मंदिर गुजराती मंदिर आहे त्या ठिकाणी होणार आहे. सर्व तमाम माझ्या बांधवांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी येऊन सहकार्य करावं हीच शेवटची इच्छा आणि आपण जो सहयोग आणि जो समाजाने जो आमचा प्रेम दिला आहे एवढंच बोलून मी माझं 2 मिनिटं हे संपवतो आणि आमचे जोशी काका 2 मिनिटं मार्गदर्शन करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते आणि या सुरवंश साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. आईचं मोठं कार्य सत्यशोधक व्हावं त्यामुळं सुरवंश साहेबांचे सुरवंश साहेबांचं मी आभार मानतो आणि इथे सांगतो जय संविधान जय भारत. अंतिम विधी शोकसभेचा कार्यक्रम चालू होणार आहे. सुरुवातीला या मुलाकडून आईची पूजा करून घेण्यात येईल आणि पूजा करून झाल्यानंतर काही माहिती देण्यात येईल. मान्यवर लोक असतील त्यांना मग सुरवंश या स्टेजवरती देखील तोपर्यंत आम्ही पूजा करत आहोत. या जो विधी आहे तो सत्यशोधक पद्धतीनं ज्योतिबा फुलेने 1873 साली या कामाला सुरुवात केली होती. त्या फुलेचे विचार घेऊन आणि कोकणामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी आता दररोज सोडवले त्यांच्या आईच्या या शोकसभेसाठी मान्यवर आलेले आहे. आता मी या ठिकाणी सुरुवात करतो. हॅलो बोला ना मला फोन आला. या ठिकाणी अंतिम शोकसभेसाठी भारतीय लोकांचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हावं. कोकणकर साहेब आपण स्टेजवर स्थानपन्न व्हावं आणि गौरव साहेब विधी सचिव साहेब आपण स्टेजवर स्थानपन्न व्हावं. सर्वांनी शांततेने बसून घ्यावं आणि आमच्या प्रबोधनाला सुरुवात करणार आहोत. एक अर्धा तास माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर काही मान्यवर आपले विचार मांडतील. त्याच्यानंतर संघारी होईल आणि नमस्कार होईल. असा 1 तासाचा हा प्रोग्राम आहे.
तर एका तासामध्ये हे कामाला सुरुवात होईल. जे आजूबाजूला असतील त्यांनी अस्वस्थ व्हावं. मी थोडीशी ओळख करतोय तुमच्या माहितीसाठी. माझं नाव आहे मारुती रामचंद्र जोशी. रत्नागिरीमध्ये विशाळगडच्या पायथ्याशी माझं साखरपाई छोटंसं गाव आहे. त्या गावचा रहिवासी. मुंबई पोलीस खात्यात 40 वर्ष नोकरी करून सहाय्यक उपनिरीक्षक पदावरती सेवानिवृत्त होऊन 23 वर्ष पुरा भारत फिरत आहोत. मुंबई पोलीस खात्यात तुम्ही ह्या वर्णातल्या जोशी म्हणजे मी कुणबी समाजातला आहे. मुंबई पोलीस खात्यात भरती होताना जोशी नावानं भरती झालो होतो, पण मला कोण जोशी म्हणायचं नाही, जोशी म्हणायचं. मग काका झाल्यामुळं सगळ्या पोलिसांच्या पूजा कार्यान्वित करत बसलो होतो. आणि हे करत असताना मी जे अनुभवलं आणि त्यातून मी परिवर्तन करायला सुरुवात केली. खात्यात असताना आता काही घोषणा घडली त्याची एक उदाहरण देऊन सुरुवात करणार आहे. एक मुंबईमध्ये बोरवलीमध्ये पेट्रोल करीत असताना असा एक विषय आला. आमचे भोसले साहेबांचं एक धार्मिक विधी उद्धारकार्य बोरवलीला करायचं होतं. त्यांचं नेहमीचं काम करणारे व्यक्ती कुठे गेल्यामुळं त्यांनी कंट्रोलला फोन केला की साखरपेचे काका जोशी कुठे आहेत. तर ते म्हणाले बोरवलीला पेट्रोलिंग कर. भोसले साहेब आले, तर तो विधी करतो. म्हणलं हो विधी करतो, पण साहेब मी ड्युटीवर आलोय, माझ्याकडं दर्भ वगैरे काही नाही आहे. तर असतील की मी भावलो तिथे विधी करण्यासाठी माझे कपडे नव्हते, मी ड्रेस घेतला, पण दर्भ नव्हतं, गटारावरचं बिंब घेतलं आणि तो विधी त्यांच्या साहेबांच्या शिडीला बांधला. सगळं विधी केला. विधी केल्यानंतर सगळं मला 700 रुपये दिली, सपत्तर दिले माहीमच्या पोलीस पालाने. 7 नंबर बिल्डिंग मध्ये माझ्या पत्नीला त्या कांदे बटाटे दिल्यानंतर म्हणाले आज तुम्ही काय केलं तो. तर म्हणे भोसले साहेबांचा एक धार्मिक विधी केला. हे कांदे बटाटे हो म्हटलं. म्हणून काय म्हटलं बाय हे वरती गेले का. म्हटलं मला काय माहिती हे करतात म्हणून मी केलं. माझी एक ताकद वाढली आणि तिथपासून मी कोकणात आलो. 2009 साली एक गावकर परिषद घेण्यात आली. आणि त्या गावकर परिषदेमध्ये असं ठरलं आमच्याकडे कोकणामध्ये कुंभार गोसावी येतात, रडत बसतात, बोबडत बसतात, पितरे येतात, अनेक काही त्रास होतो. त्याच्यावरती कुमार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात गावकर परिषद घेण्यात आली. आणि त्या गावकरमध्ये शेतोडीचे गावचे लोक होते. आणि ठरलं की या धार्मिक विधीमध्ये आपल्याला कुठेतरी त्रास होतोय. आम्ही ज्योतिबा फुलेंचे विचार मांडून त्या विचाराला प्राधान्य दिलं आणि समाजामध्ये एक पुस्तक तयार केलं. आणि त्या पुस्तकामध्ये ठरलं की यांच्या पुढं धार्मिक विधी करताना आपण या रूढी पद्धती आहेत त्याला नाकारलं पाहिजे. नाकारण्यामध्ये असा विषय निघाला की चार्वाक नावाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सांगितलं माणूस मेला की काय होतं. तर पंचतत्वामध्ये विलीन होतो, आत्मा ही नसेल निसर्गामध्ये विलीन होतो. हा एक संघर्ष कोकणात माजला होता आणि त्याला आम्ही तोंड देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. एक असा प्रश्न आला की मुंबईमध्ये एक डॉक्टर गणवारचे वडील होते, गोविंद गणवार नगरसेवक होते. आणि नगरसेवकांनी लिहून ठेवलं होतं की माझा धार्मिक विधी कोणताही करायचा नाही. आणि चिपळूणमध्ये असा प्रश्न आला की आता काय करायचं, धार्मिक विधी करायचा नाही, मग या समाजाला कोण पुढे जायचं. डॉक्टर गणवारनी मला फोन केला, काका जोशी तू कुठे आहे. तर म्हटलं मी साखर करायला आणि तुला भेटायला. डॉक्टर गणवार डॉक्टर चिंगणकर मला भेटायला आले. म्हणाले तो आत्मा मानतो नाही, एक चैतन्य शक्ती आहे, निसर्गामध्ये विलीन होतो, संपले झाले. मग आमच्या गावाला धार्मिक विधी करायला चिपळूणमध्ये आला. मी लोक धार्मिक विधी केला आणि याच्यानंतर आमच्या कोकणामध्ये या दोन्ही पर्व आता आम्ही हे कार्य केलेलं आहे. याच्यामध्ये गोसावी कुंभारकेल्या इतर ज्या काही विधी असतात त्याला आम्ही कलाकृती दिलेली आहे. ज्योतिबा फुलेंच्या विचाराने आम्ही काम करतो. ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधकची संघटना तयार केली होती. त्याच्यामध्ये आम्ही वृद्ध व्यक्तीला पाणी पाजत नाही. आपल्या कोकणामध्ये काही पद्धत आहे की माणूस मेला की त्याला पाणी पाजतात. ती सगळी चेष्टा. आपण मेलेल्या माणसाची पाणी पाजून चेष्टा करायची नाही, त्याची अवहेलना होते. स्त्री मूर्त पुरुष मूर्त पावल्या स्त्रियांचे अलंकार काढायचे नाही. हा कोकणामध्ये विषय फायनल केलेला आहे. गाण्यांचा स्त्री पुरुष मूर्त पावल्यानंतर काही ठिकाणी अशा पद्धती असतात की स्त्रीला मानवात यायचं, तिला आंघोळ घालायची. त्या मी पद्धती थांबवलेल्या आहेत. घरामध्ये आंघोळ घाला आणि तिथे
की गिरडीवरती आणा आणि विसर्जन करायचं. अशा काही जुन्या गोष्टी, पुरुष मृत्यू पावला, बाप मेल्यानंतर केस वगैरे काढायचे नाहीत, याच्यावरती आमचं एक पुस्तक तयार झालेलं आहे. कोकणचे गाडगे बाबा म्हणून मला एक पदवी दिली आहे आणि पदवी देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील हे माझ्या गुरुस्थानी आहे. शिवाय जागतिक लेवलचे जगामध्ये हुशार तज्ञ पी सावंत निसर्गवासी ते आमचे गुरुस्थानी आहे आणि त्यांच्या वतीनं हे पुस्तक तयार करून कोकण परिवर्तनाला आम्ही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 75 रूढी दिलेल्या आहेत आणि या रूढी पद्धतीने आम्ही काम करायला झाल्या 2009 सालापासून 17 वर्ष झाली. पण इथे क्रांतिकारक पुरुष अशी व्यक्ती झाली धनाजी सुरवशे, हे मला क्रांतिकारक पुरुष म्हणता येतील की समाजाला त्रास देण्याचा जो प्रश्न आहे, तर तुम्ही म्हणाल काही विधीला त्रास होतो, सुरवशेने जरी काम केलं तर मी तुम्हाला एक माहिती देतो. गुहागरमध्ये मार्ग कमानी म्हणून गाव आहे. एक चंद्रकांत सुरवशे, चंद्रकांत साबळे यांनी फोटोमधून कार्य केल्यानंतर समाजाने त्याला वाढीत टाकलं. वाढीत टाकल्यानंतर रत्नागिरी पेपरला बातमी आली. पत्रकार ओळखत्याने मला फोन केला, तू कुठे आहेस? मी साखरपेला आहे. अरे असं ते लोक वाढीत टाकतात. मी जाऊ शकलो नाही, पण पत्रकार प्रवीण कोळापटे आणि 3 माणसं त्या गावामध्ये पोहोचली. त्यांना एक समाधान दिलं की तुम्ही घाबरू नका. पण त्या चंद्रकांत साबळेनं 7 गावकरांवरती केस घेतली. 7 गावकर चिपळूण कोर्टामध्ये 2 वर्ष लढाई केली, जिंकले, पण ते हायकोर्टात केस आहे. मला सांगायचं तात्पर्य, आपण समाजाच्या विरोधात जो समाजात काम करत नाही विरुद्ध टाकलं तर जात पंचायत केसेसमध्ये केसेस झाल्या. 1 वर्ष त्याचे आणि 1 लाख रुपये दंड. मी सांगण्यासाठी उभा लागलो. पोलीस खात्यात 40 वर्ष नोकरी केली, 21 वर्ष 22 वर्षाचा कोकणामध्ये फिरतो. माझ्याबरोबर एक राजाराम नवलम आहे, एक कोकणकर सर आहे, एक 100 माणसं आमची कोकणात काम करतात. पण सुरवशेने आम्हाला आमंत्रण केलं होतं. कोकणचे गाडगे बाबा, मला ही पदवी मी नाही घेतलेली, मला न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी दिली. त्यांच्याबरोबर मी 20 वर्ष काम करत होतो, पुण्या भारत फिरलो. आणि या रूढीतून आपल्याला काढायचं आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्या जुन्या रूढी, जुन्या पद्धती कशा करायच्या? मग माझ्या अंगावरती लोक येतात, खूप येतात. का हो, परवा मी एका देवरूपमध्ये गेलो, एक गावकर आले, तो गेला. मग काय आलं? अरे आमच्या वाडावाडाने गेला नाही, तुझा वाडावाडाने ना तर गवताचा होता, आता कवडाचा झाड उभं. मग तुझा बापूस रुमाल लावायचा. हो, माझा पेन घालून आला, नाही दुनिया सुधारते, आम्ही नाही सुधारायचं. लोक झाले चंद्राकडे, आपण चालू चंद्रवाडीकडे मारायचा. 21 शतकात इज्जत चाललं, रिमोव्ह करून इज्जत थांबवायची वेळ आली तर आम्ही तिथेच. मग हे बदल करण्याचं काम कोकणात आता समाज आहे. मी समाजातला आहे, पण 65% माझा जो समाज आहे, 50% आम्ही कव्हर केलाय. धनगर, कर्मचार सगळा समाज एकत्र येतो. त्याला थोड्याच दिवसाच्या अवधीमध्ये आता मी हे इथे शिकवलं. हे शिकवल्यानंतर मी या सूर्यवंशांच्या ताब्यात देणार. इकडे तुमचे विधी करायचे असेल तर तुमचे तुम्ही करा, वर्षसरात करा, काही करा, काही करण्याचे प्रश्न. फोटो ठेवायचा, नमस्कार करा. स्वर्ग नाही, नर्क नाही, यम नाही, यमपुरी नाही. हे काय म्हणतात? गारवात काय म्हणतात? 3000 वर्षापूर्वी की 5 तत्वामध्ये शरीर विलीन जातं आणि आत्माही दर्शनच नाही. मग मृत्यू कसा होतो? एक उदाहरण देतो की समयी आहे. समयीमध्ये तेल जर असेल भरपूर तर समयी जर तेल संपलं की समयी दिसते. तसं शरीरामध्ये एनर्जी आहे, तोपर्यंत शरीर चालतं. शरीरामध्ये एनर्जी कमी झाली की बंद होतं. पण त्या 2 पद्धतीने समयी दिसते. वारा आलं तर विसते, नाहीतर एखाद्या मांजराने धक्का मारले तर विसते. तो निसर्गाचा नियम आहे. मग आम्ही येतं, आपण इथे बसलेलो आहोत. मी तुम्हाला सहज विचारलं, तुम्हाला कळतं का? हो. मरणार केव्हा सांगा? मरण नाही सांगते. मग काय संसार काय कुत्री पण करते, चिमणी पण आपल्या घरच्यांच्या पिण्याला पाणी घालते. आहार निद्रा भय मैथुन सर्व एवढीची समसमान मनुष्य देहीच्या ज्ञान अधिक जाणं परवडते. माणसाला एवढं कळतं माझी बायको हिने मुलगी, याच्यापेक्षा काय कळतं? आम्ही संसार करणार म्हणजे काय? लग्न करायचं, 2 मुलांना जन्म द्यायचं, त्यांना शिकवायचं, त्यांना नोकरी लावायची, त्यांना छोकरी करून द्यायची आणि मुलाला मुलं होती नातवंड तर आधीनं हकमोत काढायचं आणि आजोबांना ठाण्यातनं भाजी आणून द्यायची. मी आजोबा. अरे आपण काहीतरी बदल केला पाहिजे. मूर्त वाटर आहे.
काही दिवसापूर्वी काश्मीरच्या खोऱ्यात मजा करायला गेलेले लोक होते. 28 लोक गोळे जाऊन गेले. गुजरातमध्ये विमान अपघातामध्ये 200-250 माणसं कोणती त्यांच्या मनात होतं का हो? नाही. मग आपण कसं वागलं पाहिजे? आज मरणार या इथून उद्यावा. एक गोष्ट आहे, एक बाबा होता, त्या बाबाकडे एक व्यक्ती गेली, एक वेसणी होती. त्या वेसणी व्यक्तीने विचारलं, बाबा मी केव्हा मृत्यू होणार, मी केव्हा मरणार? तो म्हणाला तो 10 दिवसात मरतील. मग घरी आला, दारू प्यायचं सोडून दिलं, बायकोच्या शिव्या द्यायचं बंद केलं, भावकीच्या शिव्या बंद केल्या, सर्व बंद केलं. 10 दिवसात मृत्यू नाही आला. म्हणून त्याला विचारलं, तुझं ज्योतिष खोटं आहे, मग तुला काय अनुभव आला? तो म्हणतो, असा अनुभव आला की मला बायको देवासारखी म्हणायला लागली, भावकी देवासारखी म्हणायला लागली, सगळे उद्या मारणार या इथून आजवाला. केव्हा मारणार त्याचा भरोसा नाही. कोण ताळ येईल कैसा नाही ह्याचा भरोसा. कोणत्या वेळेला कशी वेळ. पण जिथ्या माई बापानं झालं त्यांना मेल्यावरती करती पिंड जाणं, जिथ्या माई बापा झाले प्रजानं आणि मेल्यावरती करती बोलाणं. जिवंत आई वडिलांना शिवा द्यायच्या आणि मेल्यावरती गावाला आणवायचं जेवण करायचं बेमाने लागलं. हे कुठेतरी सांगलं पाहिजे. जिवंत आई वडिलांची सेवा करणं हीच आपली खरी सेवा असते. ही सेवा करण्यासाठी संगत पाहिजे. संगतीचे फलितं पदम संगतीचे मोक्षम पदम. संगतीनं तुम्ही चांगल्या मार्गाला झालाय, वाईट मार्गाने गेलं तर वाईट मार्गाला चालणार. हे जे आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचं हे काम थोडं चाललंय. एक दुसऱ्या 2 मिनिट माहिती सांगतो. 3 पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे. सत्यनारायणच्या पूजेला पर्यवस्था बळीराजाची पूजा केलेली आहे आणि सत्यशोधक लग्न लावतो. या सोडवशीच्या मार्गदर्शनाखाली खारघरमध्ये बौद्धाची मुलगी आणि आग्र्याचा पोरगा आम्ही लग्न लावलं. 1000 पब्लिक होतं. स्त्री आणि पुरुष या 2च जाती आहेत. इतर जाती आम्ही महाराष्ट्र सोडवत नाहीये. आम्ही ज्योतिबा फुले सावित्रीबाई मी खोलीचं काम करतो आणि बाबासाहेबांच्या विचारांना आम्ही घडवलं. बाबासाहेबांमुळे मला अधिकार दिला, स्वातंत्र्य संस्था मी बदलता ते बाबासाहेबांच्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि बाबासाहेबांचे विचार त्यांच्या रूढी आहेत. थोड्या माझ्या ओबीसी समाजात आणि कुणबी समाजातून कशा कमी होत्या होईल हे आमचं परिवर्तनाचं काम घेतलेलं आहे. आणि त्याला 50 शिक्षक माझ्यासोबत काम करतायत. ते कोकणकडे चिपळून आले. हे शिक्षक आहेत, सत्यशोधकपणे आपल्याला सहकार्य करतात आणि अशा पद्धतीने आता समजा दरवर्षीने आज सहकार्य केलं आणि उद्या वर्षश्राद्ध वगैरे करायचं जर म्हणाले तर मी दरवर्षींना सांगेन, फोटो ठेवा, हार घाला, नमस्कार करा, काही बोलवा, याला बोलवा, त्याला. हे नंतर आम्ही जे करतो हे फोटात वाटायला लागलेलं आहे. जिवंतपणी स्वर्ग नरक म्हणाला तर यम नसतो. त्यानंतर सरस्वती सत्याहत्तर प्रकार ग्रंथामध्ये म्हणाले यम असतो, रेड्यावर बसून जातो. तर ते अशा ग्रंथामध्ये म्हणाले यम येतो, रेड्यावर असतो आणि एखाद्या झोपड्यात शिरतो. तर यम आणि रेडा झोपड्यात शिरतं. झोपड्या कधी मोडताना दिसलं नाही. पण यमीनं वायूला सत्य राजनाम, हे दूषित वायूचं नाव घेतलं की माणूस संपला गेला. एक वायू शरीरात नाही, ते गेला की संपला. पण आम्हाला काय सांगितलं की स्वर्ग नरक वरती गेला की तुला त्रास होते. याच डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा, मेल्यावरती मोक्ष मिळते ऐतेचे म्हणायची अति मोठ इथे तरी या ठिकाणी. नरक म्हणजे कसं, तुम्ही आपण आजारी पडलो, वाद झाला, लग्नी संघात घरात आलं तो नरकवास. त्या नरकवासा काढण्यासाठी सासू कुटुंब चांगलं पाहिजे. त्यासाठी चांगलं करायचं, इथेच काय करायचं. मोक्ष म्हणजे मोकळा झाला, मेला की मोकळा झाला. त्याच्यानंतर आपण सांगितलं स्वर्गात 21 स्वर्गावरती अनंत ब्रह्मांडात असं जे काय लिखाण केलेलं ते अक्कलवंत लोकांनी लिखाण केलं आणि आम्हाला अडकवून ठेवलं. हे अडकवून ठेवण्यासाठी आपण काहीतरी तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे. सुरवतेने डेअरिंग केली, म्हणजे विचार केला, त्याला क्रांतिकारक कोर्ट म्हणता येईल. हरकत नाही, कोणाला शिवा द्यायचं नाही, कोणाला काही बोलायचं नाही, आपले विधी करायचे. आणि हे विधी कोकणात म्हणजे तुम्ही त्या ठाणे विभागामध्ये जेवढे कुणबी समाजात, जिथं ओबीसी समाज, या पद्धतीने तुम्ही आम्हाला बोलवलं तर इथं आम्हाला एक 50 लोक तयार करायचे आहेत. समाजोन्नती संघ मुंबई त्यांचं एक शिबिर लावायचं चाललेलं आहे. त्या शिबिरामध्ये आम्ही तो कार्यक्रम 1 जानेवारीपर्यंत घेणार आहोत. तुम्हाला पण आम्ही आमंत्रण करू. या रूढी घातक रूढीतून कसं आपल्याला दूर होता येईल. कारण कोकणात मी पाहिलं की कोणताही कुंभाला आलं की रडायला सुरुवात येते. कुंभाला पितरा पोटी असतात. पित्रावरती कधी आमचा विश्वास नसतो. आता त्या
पुराणामध्ये सांगितलंय, पांडव वृत्तामध्ये काय सांगितलं, पंडुराजा हरणीच्या शापानं मरतो. हरणीच्या शापानं मेला तर त्याची क्रिया करताना, धर्म करताना क्रिया करत असतो. पण त्यावेळेला नारद मुनी येतात. अरे असं नाही, ते कुंभ पर्वतावरती कुंभ नावाचा ऋषी आहे, त्याची डाक नावाची पोरीला भेट. त्या सगळ्या कवी कल्पना वाटतात आणि ह्याच्यातून काहीतरी बदल घडावा या इथून सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती कोकणात एक तयार होऊन आज 9 तालुक्यातून चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आणि हे काम आम्ही तुमच्याकडं आणलेलं आहे ते तुम्हाला किती पद्धतीनं पण त्या पद्धतीनं आमची पुस्तकं तयार झालेली. या पुस्तकामध्ये लिखाण आहे, क्रियाकर्म कशी करायची, लग्नविधी कशी करायची, पूजाविधी कशी करायची या पद्धतीने. आणि हे माझ्या पत्नी माझी पत्नी 21 सालामध्ये आज त्या प्राप्तने केली. तिच्यावरती आम्ही एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये तिच्या पहिल्या स्मृतिदिनाला अभिनेत्री चिन्मय कोकणात राठवून आली होती. त्याने आम्ही विषय असा घेतला, पुरुष मूर्त पावल्या स्त्रियांचे अलंकार काढायचे नाही. हा ठराव 17 साली 20 ते 17 कोकणामध्ये आणला गेला. आणि त्याच्यानंतर विद्वांना अलंकार घालायची 8 मार्चला जागतिक महिला दिन विद्वांना अलंकार घालायची मुभा हा एक विषय आम्ही घेतलाय. 8 मार्चला मुंबईमध्ये हा उपक्रम 50 विद्वांना साड्या आणि मंगळसूत्र देण्यात आले. असे उपक्रम आम्ही राबवायला सुरुवात केलेली आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे. या रूढी कुठे कुठे थांबल्या पाहिजे. या सगळ्या रूढी थांबवणं. तुम्ही एखाद्या दिवशी आमचं शिबिर ठेवलं तर आम्ही प्रत्यक्ष स्फूर्तीमध्ये ते सगळं समाजाला दाखवतो. आणि तुम्हाला मी जास्त भाषण नाही करणार आहे. भाषण माझे विचार ऐकायचं असेल तर युट्यूबला सर्च मारा, प्रबोधनकार मारुती काका जोशी टाका आणि आमची 11 भाषणं युट्यूबला ऐका. 11 भाषणं युट्यूबमध्ये चाललेली आहे. प्रबोधनकार मारुती काका जोशी टाका. इथं आम्ही कावळा वगैरे आता इथे ज्या विधी आहे, माणूस मेला की माझी आई म्हणाली कावळ्याला काकावते. म्हटलं आई नाही, कावळ्याला कहाणीमध्ये चोर बुडवतो. मग माझे बाबा एवढे घाणेरडे होते का नव्हते. मग कावळ्याला आपण घेतो पक्षी म्हणून ते हरकत नाही, पण तो पाप होतो असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि ह्या चुकीच्या वंदाला आम्ही काम करायला सुरुवात केली. आज जवळ 17-18 वर्ष झाली. आणि 18 वर्ष झाल्यानंतर त्याच्यापूर्वी सुरवशेने आपल्या वडिलांचा विधी आपल्या गावी करून घेतला होता आणि आता या ठिकाणी आलाय. तुम्हाला काय मानसिक प्रश्न असतील ते प्रश्न सोडवायची आमची तयारी आहे. 6 शास्त्र 18 पुराणामध्ये आमची बोलायची तयारी ठेवून आम्ही कोकण परिवर्तन आम्ही निघालेलो आहोत. आमचे काही मान्यवर थोडंसं मार्गदर्शन करणार एक तासभर आहे तुम्हाला घेणार आहेत विधीसाठी. त्यांचे काही विचार असतील ते पण ते मांडतील. त्याच्यापूर्वी हे विचार मांडून झाले की आपण ते श्रद्धाने वाहून चहा पाण्याचा कार्यक्रम नंतर होईल. त्याप्रमाणे मी माझे थोडंसं विचार आवडतं घेतोय. आणि तुम्हाला काही शंका निरीक्षण असतील, बोलायचे असतील कुठल्या विधीवरती आपली पूर्ण तयारी आहे. तर इथे सांगतो जय संविधान, जय भारत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना मानवंदना देऊ. आज आमचे सहकारी सुरोसे साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मधून एक त्यांचा जो मायाचा आधार होता तो हरपलेला आहे. आणि त्या प्रित्यर्थ आपण इथे सर्वजण श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. आधार काय असतो हे गेल्यानंतरच कळतं. तोपर्यंत आपल्याला त्याची फारशी किंमत नसते. असं वैयक्तिक कोणाला मी म्हणत नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात कसं असतं, घरात आई आहे ना, आहे ते बघेल काय ते करेल. आपण तोपर्यंत फार कॅज्युअल घेत असतो. किंमत नसते म्हणणं थोडंसं चुकीचं आहे, पण फार कॅज्युअल घेतो. असलेल्याची फारशी किंमत नसतेच माणसाला. आणि जेवढ्या कॅज्युअल घेतो ते सगळे भ्रम आपले माणूस निघून गेला की मायेचा आधार, हक्काची जी एक जागा होती किंवा आपल्याला कोणीतरी मागे विचारणारा आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळेत घरी गेलं पाहिजे. वेळेत उत्तरं कोणतरी आपल्याला कोणाला तरी आपण ॲन्सरेबल आहोत अशी एक जी आपली प्रत्येकाची भूमिका असते ती एक जबाबदारी मुक्त झाल्यानंतर त्याची खरी जाणीव होत असते. आणि ती जाणीव देखील सर्व सुरोसे कुटुंबियांना आज झालेली आहे. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा माझा गेले 7-8 वर्ष तरी घरी जाणं येणं होतं. आईची सेवा कशी करावी ही मिसेस सुरोसे यांच्याकडून आदर्श घेण्याएवढी खरोखरच त्यांनी त्यांच्या सासूबाईंची सेवा केली.
आत्ता जोशी साहेब म्हणत होते तसं गेल्यानंतर देण्यापेक्षा जिवंत असेपर्यंत त्याचे काय असतील इच्छा आकांक्षा मनोकामना त्या शक्य तेवढ्या पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरोसे कुटुंबियांनी केले. आम्ही महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने त्यांच्या दुःखात सहभागी तर आहोतच, पण परमेश्वराजवळ प्रार्थना करतो ह्या धक्क्यातून त्यांना सावरण्याचं धैर्य देऊ आणि मृतांना सद्गती लाभो. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आमचे मित्र धनाजी सुरोसे सर, त्यांच्या मातोश्री, त्यांचे जे निधन झाले त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण सगळे जमलो आहोत. खरोखरच धनाजी सुरोसे सर, त्यांच्या मिसेस आणि संपूर्ण कुटुंबियांनी आईची जी सेवा केली ती फार मोलाची आहे. कारण सृष्टीचा नियम आहे परिवर्तन. क्षणाक्षणाला पृथ्वीवर अवकाशामध्ये सगळीकडे परिवर्तन होत असतं. कुठलीही गोष्ट स्थिर नाही, हा बुद्धांचा सिद्धांत आहे. आणि भुके नाही अन्न आणि मेल्यानंतर पिंड जाणं हे काय कामाचं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जो माणूस जन्माला आलेला आहे तो आज उद्या परवा नक्कीच जाणार आहे. हे अंतिम सत्य आहे, ते स्वीकारलं पाहिजे. परंतु तो आपल्याबरोबर असताना, आपल्या कुटुंबात असताना, आपला आदर्श असताना त्यांची जी सेवा आहे ही सेवा केली पाहिजे. आणि सेवा करणं हे अतिशय मोलाचं काम आहे. प्रत्येकाची ती जबाबदारी आहे, आपलं ते कर्तव्य आहे, ते आपल्या प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि या ठिकाणी धनाजी सुरोसे सर, त्यांच्या मेसेज आणि त्यांच्या सासूबाईंची जी सेवा केली त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि अतिशय चांगलं काम केलं आणि हे आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माणूस जन्माला येतो आणि माणूस मरतो, हे जरी अंतिम सत्य आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे. नरमानेच्या संयोगातून सजीवांचा हा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर त्यांचे जे काय जीवन असतं ते चालू असतं. होता होता माणूस एक दिवस मरतो. जन्माला येतो हे सगळं करतो, पण माणूस मरतो म्हणजे नेमकं काय? या बाबतीत बुद्धांचा जो सिद्धांत आहे अतिशय बोलका आहे. कोण म्हणतो बाबा प्राण आहे, आत्मा आहे, हे आहे ते. बुद्ध म्हणतात ह्या सगळ्या भानगडीत न पडता एक साधी गोष्ट लक्षात घ्या. एखादा दिवा आहे, दिव्याला वात आहे, वात आपण पेटवलेली आहे. जोपर्यंत दिव्याची वात पेटत राहते ती कशी पेटते? तर त्या दिव्यामध्ये तेल असेल तर ती वात पेटत राहते. दुसरी गोष्ट, ते दिव्याची वातच जर नसेल तरी दिवा पेटणार. तिसरी गोष्ट, त्या दिव्यात तेलच नसेल तरी वात पेटणार. चौथी गोष्ट, त्याच्यावर जर जोराची हवा आली तरी ती वात पेटणार. जरा पाण्याचा मारा झाला किंवा एक वेळेला ती उलगडून पडली तरी ती दिवा पेटणार. तसं ह्या मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे, त्याच्यात चेतना आहे. पंचमहाभूत म्हणजे अग्नी, वायू, तेज, ही जी पंचमहाभूत आहेत त्याच्यातून हे मानवी शरीर बनलेलं आहे. आणि एकदा एक दिवस हे शरीर पुन्हा त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होणार. आणि हे होत असताना एखादा जर पंचमहाभूताले एखादा जर घटक ह्यातून दूर झाला तरी मानवी शरीर कोलमडून पडतं. पाण्याचा औषध, शरीरामध्ये पाणी जर नसेल तर माणसाचं जीवघेण होणार नाही. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची जी काही प्रक्रिया आहे, हवा, ती नसेल तरीही जीवन होत नाही. अन्न म्हणजे ऊर्जा तयार होण्यासाठी जी ऊर्जा अन्न लागतं ते देखील मानवी शरीरात नसेल तरी देखील ते काम होत नाही. आणि चेतना, आपल्यात एक चेतना असते आणि ते सातत्याने तुम्हाला चांगलं काय, वाईट काय, काय करायला, काय नको हे सगळं सांगितलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा विघटन चालू होतं, म्हणजे मानवी शरीर जेव्हा होतं ते फक्त 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष ते एकदम सीन होऊन जातं. एक वेळ असं की ते जाग्यावरनं हलू शकत नाही. म्हणजे
त्याच्यामध्ये असलेली पंचमहाभूतं ही विघटन होण्याच्या मार्गावर असतात आणि मानवी शरीर कोलमडून पडतं, जाग्यावरून निश्चित पडलेलं असतं. तर ही मानवी शरीराची रचना असते आणि जेव्हा ते एक एक अवयव एक एक घटक त्याच्यातून दूर होतो तेव्हा माणूस मृत होतो. ही त्याची साधी सरळ प्रक्रिया आहे आणि हे अंतिम सत्य बुद्धाने सांगितले, हे अंतिम सत्य आहे, हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. आणि ज्यावेळेला तुम्हाला अंतिम सत्य स्वीकारायला जाता तुम्ही त्यावेळेला तुम्हाला दुःखही होण्याची गरज नाही. आज तो माणूस गेला, उद्या परवा आपल्याला जायचं, हे अंतिम सत्य आहे, हे स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणूनच माणूस जिवंत असेपर्यंत त्याची सेवा करा, शुश्रूषा करा, सर्व जे जे काय करता येईल ते करा. मेल्यानंतर त्याला पाणी पाजणं, हे करणं ते करणं, शेती ठेवणं, जिलेबी भात घालणं, हे सगळं बंद करून टाका. आणि म्हणूनच महापुरुषाने आपल्या काय सांगून ठेवलंय, सत्यशोधक याच्यामध्ये महात्मापणे सांगितलं की जे अनिष्ट आहे, ज्या अनिष्ट रूढी आहे, त्या चुकीच्या आहे, त्या सगळ्या फेकून दिल्या पाहिजे. ते विज्ञानावर टिकणार नाही, ते फेकून दिल्या पाहिजे. आणि म्हणूनच महात्मा फुलाने सार्वजनिक सत्य धर्म तयार केला आणि त्याच्यामध्ये काय मांडणी केली, जिवंत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अनेक कितीतरी वर्ष त्याचे एकंदरीत ते विधेयक तुम्ही केलं पाहिजे. कारण काय, हे शोषणावर आपली जी व्यवस्था ही शोषणावर अवलंबून आहे. प्रत्येक ठिकाणी आपले शोषण होते. आता जोशी काकाने सांगितलं की आमच्याकडे काय कुंभार असतात, गोसावी असतात, भटजी असतात, त्यांना बोलवतो आपण सगळे ते कार्य करायला लावतो. अरे बाप माझा, त्याने मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, चांगलं वाईट सगळं बघितलं आणि जेव्हा तो मरतो नंतर मग दुसऱ्या त्याला दाखवायचं कसा स्वर्गात जातो तो. त्याने जर माझ्यासाठी एवढं केलं तर त्याच्यासाठी काय करायचं हे मलाही माहिती पाहिजे ना. जिवंत असताना सेवा करायची, पण मेल्यानंतर जर काय धार्मिक विधी करायचं असेल ते मला करता आलं पाहिजे. आणि ही गोष्ट महात्मा फुलेने आम्हाला सार्वजनिक सत्यधर्म हे त्यासाठी त्यांनी तयार केले. दुसरी गोष्ट, शाहू महाराजांनी काय केलं, स्वतंत्र धर्मपीठ तयार केलं. बहुजन समाजातील प्रत्येक माणसाने आपले विधी कसे करावे, त्या शोषण व्यवस्थेमध्ये वंचित करून हे विधी करू नये. ते केल्यानंतर तुमचं शोषण होतं, पैसे घेतले जातात. एक जर लग्न करायचं असेल तर 5-10 हजार रुपये लागतात. एक जर उत्तर कार्य करायचं असेल तर ते 2-3 हजार रुपये तरी घेतात. आमचा गोसावी असेल तो पण घेतो, तो दारू पितो, काय काय करतो, ओरडतो. हे सगळं जे अवैज्ञानिक आहे, जे बुद्धीला पटणार नाही, ते कुठंतरी आपल्याला दूर केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जर सांगायची झाली, बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान, 32 पदव्या घेतलेल्या, जागतिक लेवलचा 1 नंबर माणूस, जगातले जे चांगलं आणि वाईट याची सीमारेषा त्यांनी ठेवून दिली. आणि त्याने सांगितलं की हे जे काय आपण जे ज्या व्यवस्थेमध्ये ज्या सिस्टीममध्ये वावरतो त्याचं आपल्याला फार मोठं शोषण होतंय. आणि हे शोषण जर बाजूला करायचं असेल तर आहे त्या घरामध्ये राहून आमची प्रगती होणार नाही. आणि म्हणून काय केलं, ती सिस्टीमच फेकून दिली आणि विज्ञानावर, विवेकावर, सत्यावर जे चालणारी व्यवस्था आहे ती कुठली, बुद्धाचा रस्ता. बुद्धाच्या रस्त्यावर बाबासाहेब गेले, बुद्धाला शरण गेले, बुद्धाला विनय गेले. आपण सर्व हे देखील त्या बुद्धाच्या विचाराची घोषक आहोत. शाहू फुले आंबेडकर आणि सर्व महापुरुष, अगदी गौतम बुद्धांपासून आजच्या अण्णाभाऊ साठेपर्यंत जे जे आमच्या महापुरुष आहेत, त्या गणमाता आहेत, सावित्रीबाई असेल, रमाई असेल, जिजाऊ असेल, यशोधरा आहे, त्यांचं जे संघर्षमय जीवन आहे ते आपल्याला आचरणात आणलं पाहिजे. हा आमचा जगण्याचा खरा मार्ग आहे. महापुरुष जसे शिवाजी महाराजांच्या 18 पगड जाती त्यांच्याबरोबर कशा होत्या, त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आणि हीच विचारधारा आमची तुमची बहुजन समाजाची पोषक करणाऱ्याने आमच्या भावी पिढीला क्षितिजाकडे नेणारी, प्रगतीकडे नेणारी, विकासाकडे नेणारी विचारधारा आहे. ही आपण स्वीकारली पाहिजे. येड्यागाड्याच्या आपण नादी लागणं, सत्संगकडे जाणं, हे करणं, देव धर्माच्या नवोदयकडे नादी लागणं हे आपल्याला परवडणार नाही. कारण महापुरुषाने आपल्याला फक्त सांगून ठेवलंय तुम्हाला विज्ञानाच्या मार्गावर गेलं पाहिजे. घटनेचं 91 कलम तेच सांगतं, तुम्ही विज्ञानवादी दृष्टिकोन शिकला पाहिजे. आज देशात काय, महाराष्ट्रात काय, जे काय सगळं चाललंय हे आपल्याला पोषक नाही. आपण आम्ही सर्वांनी महापुरुषांच्या विचारावर गेलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी त्या सुरजेंच्या मातोश्री हा तुमच्या आमच्या सर्वांच्या मातोश्री आहे. आणि याच्या सर्वांचे सुरज आईना आम्ही या ठिकाणी मानाचं वंदन करतो. आणि आजचा हा छोटेपणे तो कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी नियोजन केले आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी आलात आणि याच्या पुढे जे आपले सर्व कार्यक्रम आहेत असे सुटसुटीत व्हायला पाहिजेत. अंधश्रद्धेला माती देऊन आपण चांगल्या विकासावर, प्रगतीकडे गेलं पाहिजे. तरच आपलं तुमचं सगळ्यांचं
त्यांचं कल्याण होईल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. मी धम्मप्रचारक विजय सकपाळ. आजच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले कोकणचे बाबा आणि उपस्थित मंचकावर असलेले सर्व, मी नाव न घेता आपल्या आदर्शांना अभिवादन करून माझे मित्र धनाजी सुरोसे सर, मला वाटतं मी 17 पासून त्यांच्या संपर्कात आलो आणि खरोखरच त्यांच्यामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे की जे संस्कार आहेत त्या संस्कारातून आपली संस्कृतीची निर्मिती होते आणि ते संस्कार सोडणे आणि नवीन स्वीकार करणे हे फार विरोध दिशेचं असतं. कारण प्रवाहाच्या विरोध दिशेत जाणं आहे, त्याच्यासाठी हिंमत लागते, निष्ठा लागते आणि सर्वात महत्वाचं शुद्धता लागते, परिपक्वता लागते, परिपूर्णता लागते आणि गुणांचा विकास असतो. जसं सूर्यवंशी जे काम करतायत ते क्रांतिकारक काम त्यांचं आहे. ते काम काय आहे की ज्याच्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तिथे धावून जाणे आहे. हा त्यांचा अतिशय चांगला गुण आहे. दुसरी गोष्ट की ज्यांच्या आईच्या उदरात त्यांचा जन्म झाला त्या माता खरोखरच ग्रेट आहे, श्रेष्ठ आहे. याचं कारण असं आहे की आज महात्मा फुलेंचे 135वी पुण्यस्मरण दिवस आहे आणि भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे. येणारा हा जे 4 महिने असतात आपले, हे सनातनी धर्म ज्याला म्हणतो, ते बुद्धांच्या पासून आतापर्यंत आलेला. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील दीक्षेच्या वेळेस सांगितलेलं आहे की प्रत्येक उपासकाने, मग तो कोणी असो, त्यांनी 4 उपोषण केलं पाहिजे. उपोषण म्हणजे स्वतः जवळ राहणे, स्वतःत राहणे, उपवास करणे नाही, वरचा वास करणे नाही. तर त्याच्यात एक पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, 2 अष्टमी बरोबर गुरुजी या करायच्या असतात आणि आज तोच दिवस आहे. म्हणजे आई खूप ग्रेट आहे, खूप म्हणजे त्यांना कोणत्या शब्दात सांगायचं. आणि भगवान बुद्धाने तर सांगितलेलं आहे सल्लसुत्तामध्ये, ते म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात की इहलोकीचं जीवन बेभरवशाचं आहे, कोणाचा भरवसाच नाही. ज्याचा आलेला गेलेला मार्ग आपल्याला माहित नाही त्याच्याविषयी आपण शोक करत असतो. आईच्या उदरात असताना आपला जन्म होतो, आईच्या उदरात असताना आपल्याला अन्न श्वासोश्वास कुठून मिळतो? आईद्वारे मिळतो. 9 महिने कोठडीत बंद असलेला ते बाळ आईच्या त्या अंधार कोठडीमध्ये आईने दिलेला श्वास आहे. जन्म झाल्यानंतर आपला अँटिना कट होतो, त्याला आपण वार म्हणतो, कोकणात वार म्हणतात त्याला. ती वार कट झाली की माणूस आईपासून निराळा होतो आणि जो प्रथम श्वास घ्यायचा तो घेतो, तो आईद्वारे घेत होता, पण पहिला श्वास घेतो आणि मग त्याचा जन्म होतो. उच्छ्वास बाहेर सोडला की मृत्यू होत असतो. आपण कोविड-19 मध्ये पाहिलं की आपला नॅचरल नैसर्गिक श्वासोच्छ्वास बंद झालेला होता. का बंद झालेला होता? कशामुळे झालेला होता? तर रोग आला होता. कोणता रोग आला होता? कोणता? जो 2500 वर्षापूर्वी अस्पृश्यतेचा जो रोग होता, एक दुसऱ्याला टच करायचं नाही. त्या काळात आपल्याला बॉडी आली, गाडी आली असं 19 ला आपल्याला वाटलं. भाऊ गेला, वडील गेले, आपल्याला माहित नाही, फक्त एवढंच माहित आहे बॉडी आली आणि गाडी आली. सन्नाटा होता, टाळ्या वाजवल्या, दिवे लावले, एवढं आपल्या काय झालं, डोक्यावरती आपल्याला बिंबवलं होतं अडीच वर्ष. म्हणजे आपल्याला की हे अज्ञान आहे. आज तीच वेळ आलेली आहे आपल्याला जरा आणि परिवर्तन जे केलेलं आहे खरोखरच अतिशय बरं वाटलेलं आहे. कारण आपण जो विधी करतो, आई वडिलांना भगवान बुद्ध म्हणतात सल्लसुत्तामध्ये, माता पितू उपटानन पुत्रदारस संग हो अनाकुलाच कमंता एकं मंगल उत्तम. सर्वात उत्तम मंगल काय आहे? आई वडिलांची सेवा करणे, नातलगांना मदत करणे किंवा सर्व लोकांना मदत करतात, हे उत्तम मंगल आहे. आई वडिलांची सेवा त्यांच्या पत्नीने केलेली आहे, कुटुंबाने, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कारण हल्ली 1 महिना झाला आणि बेडवर जर माणूस असेल, 1 महिना कसं तरी करतात, अन्यथा कोणी मुली पण करत नाही, मुलगाही करत नाही. पण सुनेने त्यांच्या जे काम केलेलं आहे खरोखरच ते आदरास पात्र आहे. त्यालाच बुद्ध म्हणतात की जे आदरास पात्र आहे त्यांचा सत्कार करणे आहे.
भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की हा बुद्ध म्हणतात की अनित्य आहे, उत्पन्न होऊन नष्ट पावणार आहे. जसा कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचं फुटण्यात पर्यावसन होतं, तसं जन्मलेल्या माणसाचं मृत्यू होतं. जसं मडकं कोरा कुंभ आहे तसं आपलं जीवन आहे, शरीर आहे, आत पाणी असं जीवन आहे. क्षणभंगुर आहे, हे फूल आहे. बुद्ध म्हणतात कुंभम विला यथी यथाय धम्मे कायो तथा याती विनाश भाव. फुल फुललेलं आहे, संध्याकाळी कोंबजून जाणार आहे. असं आपलं जीवन आहे, बेभरवशाचं आहे. एक कवी म्हणतो की जीवन क्षणभंगुर आपले द्यावं एक झोका, क्षणात बंद पडे हृदयाचा ठोका. हे भान विसरले तयाना स्मृतिमान केलं, बुद्धाने धम्मचक्र गतिमान केलं. हे धम्मचक्र गतिमान 24 आऱ्यांचं अशोक चक्र आहे. त्याच्यामध्ये 12 दुःखाच्या आऱ्या आणि 12 सुखाच्या आहेत. पण ज्याच्यामध्ये की पहिल्या दुःखाच्या आहे 2 वेळा आहे. आणि बुद्ध म्हणतात 100% जगात दुःख आहे, पण त्या दुःखाला कारण आहे, त्याचं निवारण करता येतं. आणि निवारणाचा मार्ग म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. सम्यक दृष्टी, जसंच्या तसं पाहणे. आम्हाला सम्यक दृष्टी नाही, मी दुसऱ्याच्या चष्म्यातून पाहत आहे, माझ्या चष्म्याचा जसा कलर आहे तसं मी तुम्हाला पाहत आहे. परंतु तसं नाही, जसंच्या तसं पाहणे म्हणजे प्रज्ञेचा भाग आहे. मग भगवान बुद्धाने आपल्या जीवनाच्या 3 गाथा सांगितलेल्या आहे, अनित्य, अनात्मा आणि दुःख. तर अनित्य काय आहे, तर जन्मल्यापासून सरांनी सांगितलं की इथे कोण मृत्यू कसा येणार आहे असं कोण सांगणार का? सांगू शकतात. सर्वसामान्य माणूस देखील सांगेल. पूर्वी आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये आपले वयोवृद्ध लोक असायचे, ते सांगायचे माझ्या मुलीला बोलवा, मुलाला बोलवा, आणि सर्व गावातल्या लोकांना बोलवून त्यांचा अंत व्हायचा. म्हणजे त्यांना मृत्यू दिसतो, प्रत्येक व्यक्तीला कळतं, पण कधी तो भानावर असेल, तो ध्यानावर असेल, ज्याच्याकडे शील समाधी प्रज्ञा असेल किंवा तो सदाचारी असेल, त्याला हे सर्व करता येईल. अन्यथा पूजा अर्चा वंदना जे काही म्हणून काही उपयोग नाही. त्या गाथा किती म्हटल्या तरी आम्ही माथा टेकतो तिथे टेकतो. हा माथा कुठे टेकायचा, कोणाला आदर्श मानायचा हे आपल्या हातामध्ये आहे. आणि मृत्यू तुमच्या आपल्या हातामध्ये आहे. हा देह 3.5 हाताच्या काळामध्ये काय आहे, तर हा बंगला मातीचा, एकला मातीचा, अरे रक्ताचा चिखल करून आत हाडांच्या विटा किंचित श्वासावर कल्पिल्या नभा, मृत्यूचे गणगोर वादळ ठेवा, क्षणात क्षणभंगुर नाव का कोणी. क्षणभंगुर आहे, श्वास आत आला, जन्म बाहेर गेला, मृत्यू. क्षणभंगुर, इथे माझा जन्म झाला, इथे माझा आता 67 वर्ष आहे, इथपर्यंत मी वारलो. आपण सकाळपासून सर्वच वारलेलो आहोत, सर्व मेलेलो आहोत. आपल्याला गॅरंटी नाही वारलो, आता मागचे दिवस येणार नाही, इथे माझा मृत्यू असेल. पण मी ह्या 60-70 वर्षात काय केलं, समाजाची सेवा केली का, समाजाला काय दिलं आहे का? डार्विनचा सिद्धांत सांगतो दशलक्ष अगोदर माणसाचा जन्म झाला, तो हात हलवत आला आणि तसाच गेला. काय घेऊन आला होता का तो, काय घेऊन जाणार आहे? हा 3.5 हाताच्या काळामध्ये माझं 1000 स्क्वेअर फूटचं घर आहे, मला याच्यामध्ये आंघोळ घालतात का? समजा माझी बॉडी झाली तर मला बाथरूम मध्ये घेऊन आंघोळ नाही घालणार, बाहेरच घालतात. सरांनी बरोबर सांगितलं, हे बंद केली प्रथा. तुमचं खरोखरच आपल्या संस्थेचं खरोखरच आभार मानतो की ह्या प्रचार आणि प्रसाराचं जे कार्य आहे यांच्या बरोबर आपण सहभाग द्यायचा आहे. आणि हा विधी, हा संस्कार आहे, ही संस्कृती आहे. आणि आपल्या सर्वांची संस्कृती म्हणजे बुद्धिस्ट संस्कृती. आणि बुद्धिस्ट संस्कृतीचं उद्दिष्ट काय आहे, तर जीवनामध्ये मुक्ती प्राप्त करणे, निब्बाण प्राप्त करणे, निर्दोष जीवन जगणे, इहे लोकी धम्मराज्य निर्माण करणे, हेच बाबासाहेबांचं सांगणं आहे. आपण पहिलं बुद्धिस्ट म्हणजे कोण, ज्याचे विचार शुद्ध, परिशुद्ध, ते बुद्ध. आम्ही बौद्ध आहोत. आम्ही कोण आहोत, बौद्ध. आम्ही त्या मार्गावर चालतच नाही अजून. ज्या मार्गावर जो जातो त्याला बाबासाहेब म्हटलंय शिलाच्या आधारावरती नव समाज निर्माण करायचा. आणि तेच काम आदरणीय काका आणि सर्व करत आहेत. मी ह्या माझ्या आईला आमच्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती आणि आमचा साधक संघ, माझं गाव कामथे बोरगर, तालुका पोलादपूर या धम्मसेन सेवा संघाच्या वतीनं आईला शेवटची श्रद्धांजली वाहून इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. आई तुळजा भवानी तिला वंदन करून डॉक्टर धनाजी राघव सुरसे व जयवंत राघव सुरसे आणि आमच्या आत्या यांचं वयाच्या 85 वर्षी निधन झालं. त्यांनी खूप आईची सेवा केली. खरं तर आदर्श घेण्यासारखे आहे. आमच्या आतूला मुलगीच होती,
पण मुलीसारखी सेवा असून म्हणजे योजनाताईंनी तिची सेवा केली, खरंच खूप सेवा केली. तशीच आमची हिराताई आहे, त्यांचे 2 नातू आहेत, यांनी खूप आईची सेवा केली. अतूकडे आम्ही लहान असताना जायचो, खूप प्रेम करायचे आणि सगळ्यांना धरून असायचे. अतूच्या दानाने सुरोचे कुटुंबावर जे दुःख पसरले, ते दुःख पेलण्याची संधी, ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य ईश्वर त्यांना देव, हीच बेलवले परिवाराकडनं त्यांना श्रद्धांजली वाहतो. तसेच मुरबाड शापूर रहिवासी संघ यांच्या वतीने आणि मुरबाड तालुक्याच्या वतीने अतुलला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे सुरसे कुटुंबात आई मुलगाबाई सुरसे यांना अभिनंदन करतो. आज आपण या सुरसे कुटुंबाने एक निर्णय घेतला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला 150 वर्षापूर्वी दिलेला निर्णय आज त्याने स्वीकारला आणि त्या स्वीकारलेल्या विधीला मी महाराष्ट्र सचिव समाज संघ आणि रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांचं अभिनंदन करतो. तर त्यांनी हा खरंतर विषय आज वेगळा आहे. हा विषय सगळे पोचला नाही आहे, परंतु सुरेश कुटुंबाने हा निर्णय घेतला आणि त्या कुटुंबाने सुद्धा त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्या माऊलीला माऊलीच्या मला आदरणीय वाटतो. मी माझे 2 शब्द थांबवतो. सर्व आदर्शांना वंदन. ज्या मातोश्रीच्या श्रद्धांजली कार्यक्रमात आपण सर्व शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून आणि सर्व मंचावर उपस्थित मार्गदर्शक, मी ज्या मातोश्रीच्या आपण श्रद्धांजली कार्यक्रमानिमित्त जमलेला आहात, हा योगायोग आहे. कारण आज महात्मा फुले यांचं स्मृती दिन, मी त्यांनाही मनापासून वंदन करतो. आणि ज्या मातोश्री तुम्हाला आम्हाला सर्वांना परिचित असणारे त्यांचे चिरंजीव धम्मसेवक म्हणायला काय हरकत नाही. आपण सर्वांच्या संकटात धावून जाणारे, शोषित वंचितांना मदत करणारे आमचे मुरबाडचे सुपुत्र, आमचे मित्र डॉक्टर धनाजी राघव सुरोसे, खऱ्या अर्थाने ज्या मातोश्रीने त्याला घडवलं, खऱ्या अर्थाने त्या मातोश्री खरोखर आजच्या दिवशी त्यांचं हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो. आता आपल्याला ऐकवलेले आहे सर्वांनी, मी काय धम्माकडे वळणार नाही, परंतु खरोखर त्या मातोश्री पुण्यवान आहेत आणि त्यांचा जे जे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे तो आजच्या दिवशी होतोय. डॉक्टर धनाजीराव सुरोसे हे ठाणे जिल्ह्यापासून, मला असं वाटतंय मुरबाड तालुका हे त्यांचं गाव आहे आणि मुरबाड तालुक्यातून तर ठाणे जिल्ह्यापर्यंत त्यांनी खऱ्या अर्थाने त्या मुरबाड तालुक्याच्या वाड्या असतील, शैक्षणिक शाळांच्यासाठी अतिशय त्यांचा मोलाचं सहकार्य आहे. विद्यार्थी असो, अजून म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी एक नाव, नुसतं नाव नाही तर त्यांचं कार्य आहे हे मला निश्चित सांगावं लागेल. मी ह्या ज्या मातोश्री आहेत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान. महानायक महानायिकांना प्रणाम. आमचे सहकारी डॉक्टर धनाजी सुरोसे आणि त्यांचे बंधू जयवंतराव सुरोसे यांच्या मातृश्रीचं 18 नोव्हेंबरला निधन झालं.
फार दुःखाची गोष्ट आहे. आज त्यांचा शोकसभा आयोजित करण्यात आलेला आहे. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मातोश्री जाणं, आई जाणं म्हणजे डोंगर कोसळण्यासारखा प्रकार आहे. आई जेव्हा घरात असते एक आनंदाचं वातावरण असतं. एक प्रकारे आईचा आशीर्वाद लाभलेला असतो. पण जेव्हा त्या निघून जातात तेव्हा खूप दुःख होतं. वडिलांपेक्षा आई फार महत्त्वाची असते, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. आज या शोकसभेमध्ये मान्यवर काका जोशी साहेब, जगपाळ साहेब, धोळक साहेब, इतर साहेब, मान्यवर श्रोते मंडळी या शोकसभेमध्ये जमलेले आहात. आपण या शोकसभेमध्ये धनाजी सुरोशे, डॉक्टर धनाजी सुरोशे यांच्या मातृश्री मंजुळाबाई सुरोशे यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेलो आहोत. तात्पर्य एवढंच की आम्ही नेवरेकर कुटुंबीय आणि संघटनेतर्फे आम्ही त्यांच्या सुरोशे साहेबांच्या कुटुंबियामध्ये दुःखात सहभागी असून आम्ही त्यांच्या मातृश्रींना आदरांजली वाहतो. जय भीम, जय शिवराय. जगाचा पोशिंदा राजा बळीराजा ओबीसीचे कुळ आणि मूळ तथागत बुद्ध ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आपलं सर्वस्व वेचलं, त्या महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी आमच्या मातोश्री मंजुळा राघू सुरोसे या 18 नोव्हेंबर मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी निसर्गवास झालेला आहे. आणि त्या आज अंतिम शेवटचं कार्य त्या या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सुरोशे कुटुंबाच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिले, त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. संघटनेत काम करत असताना, सामाजिक क्षेत्रात काम करताना जवळजवळ 17 वर्ष उभाटा गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आदरणीय प्रदीप शिंदे साहेब आले, त्यांनी विचारवंतावर यावं आणि आपले 2 शब्द व्यक्त करा. सोरसेच्या सर्व परिवारांना आजच्या या दुःखद सोहळ्याचं मला परवा त्या दिवशी कळलं, मी मेसेज बघितला, थोडंसं मला पण थोडं वाटलं की पण तुम्ही ठाण्यात नव्हतो, बाहेर होतो. ईश्वरी सत्तेपुढे आपलं काही चालत नाही. जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस जाणारच आहे. परंतु जन्माला येऊन हा जो समाज त्याच्यासाठी आठवणीसाठी काढण्यासाठी जो उभा आहे, हे तुमचं खरं आयुष्यातलं केलेलं कार्य आहे असं मला प्रामाणिक वाटतं. माणसं जन्माला येतात आणि निघून जातात. आज त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर आलेला आहे, त्यांना ईश्वरी ते दुःख सोसण्याचं शक्ती देव. सोरसे साहेबांच्या हस्ते सामाजिक कार्य होते, असंच त्यांच्या हातून
त्यांच्या आईच्या आशीर्वादाने असंच ते पुढे पूर्ण हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या दुःखद प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातर्फे आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत असं मी आज जाहीर करतो. धन्यवाद. ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब आमचे सहकारी खूप जुने आहेत आणि ते आणि आनंदराव आंबेडकरांचे सासरे पांडुरंग साहेब या ठिकाणी घेत आहेत. 2 मिनिट जास्त वेळ न जाता फक्त 15 मिनिटाचा घेऊन तत्पर जोशी काकांना मार्गदर्शन करतो मी अशी त्यांना विनंती करतो. आमचे कार्यकर्ते साळवी साहेब येत आहेत आणि घेतल्याने हरकत नाही. आम्ही 1 तारखेला हा आमचा जाणार आहे. हे परिवर्तन काम कोकणात 2009 सालापासून चाललेलं आहे. या 8 दिवसामध्ये किती कार्य झाली. रत्नागिरीमध्ये शिवाजी बोडके एक शिक्षक होते. ते घरामध्ये बाथरूममध्ये गेले, बाहेर आले, पडले, तिथंच निधन झालं. त्यांचं कार्य रत्नागिरीमध्ये वेतोशीमध्ये 500 शिक्षक इतर लोकांच्या समोर झालं. तत्पूर्वी संगमेश्वरमध्ये कडवईकर सर आहे, रोहिदास सर, त्यांच्या वडिलांचे धार्मिक विधी 16 तारखेला झालं. आज इथं मी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आता 3 तारखेला गुहागरमध्ये एक बोरकर सर आहे, त्यांच्या वडिलांचे विधी म्हणजे आहे. आज 15 दिवसात हे विधी सत्यशोधक पद्धतीने काम चालू आहे. लोकांना माहिती पडलं की हा कमी खर्चामध्ये. आता तुम्ही म्हणाल हे जे फोटोमधून कमी कार्य मांडणी कशी, मी तुम्हाला सांगतो. एक फोटो ठेवायचा, 5 विडे ठेवायचे. 5 विडे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, 5 तत्वाचे 5 विडे ठेवायचे. तिथं आम्ही समई लावली आणि इकडं एक कळस ठेवलेला आहे, तांब्याचा तांब्या. खाली तांब्याचा तांब्या हे तंबूचं लक्षण. 5 पानं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि नारळ आणि लोट गोळा. एवढी साधी मांडणी करायची आहे आणि फोटो बोलून कार्यक्रम करायचा आहे. पाणी पाजण्याचा प्रकार होत नाहीये. संघर्ष होतो गावामध्ये. मृत माणसाला पाणी पाजणं, मेल्यानंतर सुद्धा एक पिंड करतात, त्या पिंडामध्ये पाणी पाजण्याचा प्रकार होतो. तो आम्ही थांबवलेला आहे. शामराव पेजेच्या मुलीचा पहिला स्मृती दिन रत्नागिरीमध्ये करण्यात आला. तिथं मी गेलो. ते धार्मिक विधी करताना फोटो बोलून कार्य करायला सुरुवात केली. ते काहीतरी विरोधच झाला की मी म्हटलं हे जे काम आहे हे करण्याच्या पाठीमागं जे प्रस्थापित लोक येतात ते अन्य मांडणी करतात आणि त्याच्यातून आपल्याला लुबाडतात. त्यासाठी पिठाचा गोळा करायचा आणि ते परत सगळे वस्तू त्याने प्रस्थापित लोक असतील त्याच्याकडे नेऊन द्यायचा. हे गुलामगिरीतून आपल्याला बाजूला वाटते. मी साखरपेच्या जवळपासचा गाव आहे एवढा बहुडा किरपेटमध्ये गेल्या वर्षी अल्टूट मार्ग प्रस्थापिकाने केला. 115 कार्यक्रम केले. अल्टूट मार्ग प्रत्येकाचे 1,000 रुपये घेतले. प्रत्येकाचे 1,000 रुपये घेतले म्हणजे 115 ते 1,15,000 एका दिवसाचा इन्कम. पीठ आमचं मळायचं आम्ही, टाकायचं आम्ही आणि त्या वस्तू त्यांच्या घरी नेऊन द्यायच्या. त्या गुलामगिरीतून आपण सुटायचं आहे ना. चांगले लोक आपल्या पाठीमागे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आपल्याला सपोर्ट करतात की तुमचं काम चांगलं आहे. तुमच्या पाठीमागं सत्यशोधक संघटना ही महाराष्ट्र राज्याची आहे. ती आमची त्याबद्दल आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो. तुम्हाला केव्हा माहिती पडलं असेल तर आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा. 94 23 29 45. हा मोबाईल नंबर ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारा. आता मगाशी सांगितलं ना युट्यूबला काय माझे विचार आहे ते तुम्हाला ऐकू शकतात. आणि एकच नाही की सत्यनारायणच्या पूजेला पर्याय बळीपूजन केलं. एक पोथीच आहे. बळीराजाचा फोटो ठेवायची, पोथी वाजायची, नमस्कार करायचा, कार्यक्रम थांबवायचा. सत्यशोधक लग्न हे 3 विधी आम्ही चांगले चालू केलेले आहेत आणि लोकांनी रिस्पॉन्स दिलेला. त्या रिस्पॉन्स मध्ये लग्नविधी 1 तासामध्ये आम्ही पुरा करून देतो. हा विधी इतकं पण तुमच्या कानावरती घालून ठेवतो की 1 तासच विधी. त्या विधीमध्ये मंगळाष्टक म्हणत नाही की मंगळाष्टक आधी लग्न घटिका समीप नवरा गुह्यम ते मधुपर्क पूजन करा. गुह्यम ते म्हणजे काय कापा मधुपर्क गुलाब का त्यामुळे सेवा दिल्या. त्यामुळे आम्ही शिवपंचक तयार केलेले.
त्या लग्नामध्ये भाषिक नाही, पडदादान नाही, कन्यादान नाही, असं करून 1 तासामध्ये विधी पूर्ण. आता 200 लग्नाची पुरी केली. अशी एक पद्धत आहे. तुम्हाला काय पाहिजे असेल या रूढीतून काय कवचाची गणवती कवडाची झाली स्लेबची झाल्याचा विचार बदली करूया. आणि हे विचार बदली करण्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे. आता मला हे कलकत्ता, बिहार, मध्य प्रदेश, पुढे भारत फिरत असतो. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य मध्य प्रदेशमध्ये झाबुआ जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मला घेऊन गेला होता. बिरसा मुंडाचे काळूराम गोंधळे आणि काळूराम गोंधळे आणि राहुल असे दोघे जण होते. 1 लाख लोक पब्लिक पडतात. त्या आदिवासी समाजानं सुद्धा मध्य प्रदेशनं नेऊन आमचे विचार मांडायला सुरुवात केली. त्यांनी सुद्धा आम्हाला कव्हर केलेलं आहे. या कलकत्त्यामध्ये 14 लाख एकत्र येऊन अधिवेशन झालं, तिथं पण आम्ही हे विषय मांडले. आम्ही अंधश्रद्धेचा विषय, मी पोलीस खात्यात देवऋषी होतो, भगतगिरी केली. 11,000 करणी करणारा भगत तुमच्या समोर उभा आहे. मला 5 तास लागते त्या करणीवरती बोलायला. पोलीस खात्यात माझी पोलीस कॉलनीमध्ये राहायचा, संध्याकाळी राव गोंधळ करायचा, गहू टाकायचा, अंगादेव घ्यायला, बायकांना नाचवणारा भगत तुमच्या समोर आहे. आणि भगतगिरी करणाऱ्याची नावं 11,000 आहेत. मंत्री, संत्री, कमिशनर माझ्या लिस्टमध्ये आहेत. तो विषय मला 5 तास पुरत नाही, पण तो विषय या ठिकाणी नव्हतं सेपरेट वेळेला केव्हा घेतला. आणि विषय म्हटलं महिला पाहिजे, अंगात देव घ्यायचा, नाचायचं, हे प्रॅक्टिकल केलं. जेव्हा नाचत असताना काही महिला आम्हाला चित्त्या लागल्या म्हणून भगतगिरी सोडून नाव करावं. हे सगळं थोडं नाही. त्याच्यावरती मी प्रवीणांशी, जादूनीशी सगळं बोलतो. अनिष्ठा कार्यकर्ता श्याम मानव संस्थेत काम केलेलं आहे. त्यामुळे रूढी परंपरा या खोट्या आहे. एक भूत दाखवा आणि 21 लाख रुपये मिळवा. मोबाईल नंबर आहे 94 23 29 30 45. या जगात भूत नाही, भविष्य चेटूक नाही. लग्नात पत्रिका काढू नका. पत्रिका सगळ्यात खोटा नसते, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कारण हजारे पत्रिका लोकांनी केल्या आहेत. मंगळ म्हणतात त्या मुलीच्या लग्नामध्ये 34 गुण काढले. अरे पण ती वागण्याचा गुण चुकलाय, ती मित्राबरोबर फिरते 34 पण नाही, गाढवाचे टिंपटी पण आहे, ते ज्ञानात 34 गुण काढू. अरे तसलं घेऊन लोक ना. तर त्यामुळे ह्या रूढी पद्धतीचं आम्ही बिनधास्त बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि या रूढी तुम्हाला काय दूर करायची असेल तर फक्त आई वडिलांची सेवा हे करणं महत्वाचं. घरामध्ये बाकी पुरुषाचं आयुष्य वाढवायचं असेल तर बायकोच्या हातात आणि बायकोचं आयुष्य नवऱ्याचं. कसं म्हणाल तर पुरुषाला डायबिटीस असेल आणि त्या बाईनं नाचणीची भाकरी दिली तर थोडे दिवस जगणार, पण भात दिला तर डायबिटीस वाढणार, मध्येच फुटणार. बाईचं आयुष्य पुरुषाचा गर्भपिशवी जर कॅन्सर असेल, गर्भपिशवी वाढली, धोपणी असेल तर आजार पण गर्भपिशवी काढली तर ते थोडे दिवस जगणार. माणूस माणसाला जगवतो. पण आता आंध्रराव आंबेडकरांचे सासरे या कार्यक्रमाला उपस्थित आणि त्यांना आम्ही 5 मिनिटं बोलण्यासाठी थांबलो होतो पूर्वी. आणि हे विषय आम्ही 5 केव्हाही तुमच्याकडे बोलवला तर आम्ही नोंदवतो. पण आता आम्ही आनंदरावचे सासरे साळवी साहेब आलेले आहेत, त्यांनी 1-5 मिनिटं बोलावं. त्याच्यानंतर कोण बोलणार असतील तुमच्याकडे घेणार, श्रद्धाही वाढणार आणि नमस्कार करायला सुरुवात करणार. अशा पद्धतीनं सासरे आलेले आहेत. आणि त्यापूर्वी हॅलो, सर्वप्रथम इतकी अंतकरणाने जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनो, मी प्रथम या दुःखात सहभागी होण्यासाठी निश्चित झाला आहे. त्याबद्दल सगळ्यांची मी निधी व्यक्त करतो. कारण मी बोलून आलो आता आणि ठिकाणवर माहिती नव्हतं, परंतु एक नैतिक कर्तव्य आपलं आहे. सुखादुःखात अशी एक गावठी म्हण आहे, आपण सगळे कोकणाचा असाल, देशेश्वरचा असाल, माणूस मातीवर नाही तर वातीवर ज्याचे संबंध आहेत ती मराठी म्हण आहे. मातीवर किंवा वातीवर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की माणसाला जर त्या माणसाच्या मृत्यूशयेवरती उपस्थित राहता आलं नाही तर त्याचं शेवटचं जे आपल्या धार्मिक विधीप्रमाणे जे कामकाज होतं तिथं तरी उपस्थित राहणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. तसं मातेचा माझा जेवढा जरी परिचय नसला तरी आमचे सुरक्षित साहेब आणि जोशी काका ह्या चळवळीमध्ये आम्ही वाहून गेल्यामुळे माझं त्यांच्या पुत्रासारखं एक नातं समजून मी आज या दुःखाच्या कार्यामध्ये प्रथम सहभागी होतो. बंधूंनो, आज हा स्वच्छतेचा कार्यक्रम करत असताना ज्या महामानवाने
किंवा आम्हाला मानव हक्क प्रथम प्रस्थापित केले दिले, त्याच्यामुळे आज आपण आहोत. त्या महात्मा फुले साहेबांची आज पुण्यतिथी आहे, योगायोग आहे. मी त्यांना सुद्धा नतमस्तक होतो आणि मी सगळ्या महामानवांना नतमस्तक होऊन मी 2 शब्द बोलतो. बंधूंना माझा परिचय जरी सुरुवातीला सांगितला असला तरी सुद्धा आज आई पुन्हा म्हणून आई घरी न जाई तारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देईल. ती चिमणी त्याप्रमाणे आपल्या बाल्याचं संगोपन करते, त्याचप्रमाणे यांच्या या मातोश्रीने सुरक्षेचं संगोपन केलं, पण त्याच्यापेक्षा जास्त केलं असं मी माझ्या कल्पनेप्रमाणे म्हणतो. त्याला कारण असं आहे, सुरक्षित आहे आज कुटुंबात सांभाळून त्यांनी धार्मिक आणि सामाजिक वसा प्रगतीचा जो घेतलेला आहे, तो त्या मात्याच्या पोटी आलेल्या मुलाचा आज आपण ह्या 4 रोगामध्ये दुःखामध्ये सहभागी व्हावून जर वाटा उचलला नाही तर आपण निदा येऊन सुद्धा उपयोग नाही. त्यांनी त्या मातेच्या पोटी जन्म घेऊन सुरेश साहेबांनी ह्या समाजामध्ये जो आपला वाटा उचललेला आहे, त्याच पद्धतीने ह्या मातेला स्मरून आपण पण या वाटचालीमध्ये सहभागी व्हाल. आणि आजचे दिवस जे आहेत विज्ञान युगामध्ये आता आपण जगत आहोत, या विज्ञान युगामध्ये येत असताना सावित्रीबाई फुलेचं जे योगदान आहे त्याचप्रमाणे ह्या माता भगिनींनी आपल्या बालकांना योगदान दिलं. तर निश्चितच आपण बाबासाहेबांनी म्हटलं आहे आम्ही भारतीय, वी द पीपल, म्हणजे आपण भारतीय. मग तुम्ही इतर भारत केला जातो, मी देशस्थ आहे, मी कोकणस्थ आहे, मी विदर्भात आहे, मी मराठ्याचा आहे, हे म्हणून आपण सोडलं पाहिजे. आपण फक्त भारतीय म्हणून आपल्या भारताला जे शक्य होईल तेवढं सहकार्य केलं पाहिजे. सुरेश साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं, मी त्याचा एकदम जवळचा मित्र हे नात्यानं सांगतो. त्यांनी बरेच 2 गोष्टीमध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. ते म्हणजे तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, जो माणूस कर्जात त्याच्या अडचणी अडकलेला असतो त्या माणसाला ते तिथे जाऊन स्वखर्चाने जाऊन त्याच्यातून त्याला मुक्त करतात आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवतात. त्याचप्रमाणे जो शैक्षणिक वसा आहे तो शैक्षणिक शाळेचं कुठलंही काम करत असो, त्यांना ती जर गोष्ट माहिती पडली तर ते पण तिथं जातात. तर मी जास्त वेळ न घालता मी मुळात उशिरा आलो, पुत्र आयसा बाबा डोंगा ते आता 3 रंगी डंका असं जे म्हटलं जातं, तशा प्रकारे आपल्या कुवतेप्रमाणे जो काम करतो तसं सुरेश साहेब काम करतात. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या दुःखात सहभागी असून आंबेडकर कुटुंबसुद्धा या दुःखामध्ये सहभागी आहे. आणि एवढं बोलून मी माझी रजा घेतो. मुळात उशिरा आल्यामुळे आपली पुनश्च क्षमा मागतो. या ठिकाणी रिपब्लिक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब जास्कर आलेले आहेत. ते आपले मत व्यक्त करतील. विश्ववंदनीय महाकाली भारतीय रत्नशिल्पकार महामानव ओळीचा डॉक्टर आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहूजी महाराज, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, माता भीमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि सर्व बहुजनांचे महापुरुष महामाता या विचारपीठातील महापुरुष महामाता सर्वांना मी त्यांच्या विचारांना त्यांच्या त्यागाला मी वंदन करतो. मी आपणासमोर फार काही असं जास्त विश्लेषण करू शकणार नाही, पण एक मात्र या ठिकाणी छोटंसं एक रूपक म्हणून आपल्यासमोर मांडू इच्छितो. आज असा कार्यक्रम आहे, या पुण्यानुमोदन म्हणा किंवा शोकसभा म्हणा किंवा आपल्यातून गेलेला कोणी व्यक्ती असेल त्याच्या
आयुष्यामध्ये त्यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, समाजामध्ये चांगला संस्कार, चांगलं वर्तन आणि योगदान देण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांच्या कार्याचा गौरव खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला असं रूप असतं. त्या कार्याचा गौरव करायचा असतो, त्यांची आठवण करायची असते आणि नातेवाईकांमध्ये, नातवंडांमध्ये, आपल्या आप्तेष्टांमध्ये आणि समाजामध्ये त्यांची जी प्रतिमा होती त्याची उजळणी करायची असते. असा एकत्रित असा हा कार्यक्रम असतो. आपल्यासमोर चिपळूणवरून आलेले आमचे काकरपा संगमेश्वर या म्हणजे थोडक्यात म्हणजे एक गावाचं नाव सांगण्यापेक्षा एक कोकणचे गाडगे भाऊ आहेत आपले. असे जोशी काका, आमच्या सर्वांचे मारुती जोशी काका, संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे या परिवर्तनवादी विचारसरणीच्या माध्यमातून. परिवर्तनवादी विचारसरणी त्यांनी स्वीकारली आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे आदर्श घेऊन आम्ही सर्व, सुरोशे साहेब असतील किंवा त्यांचे सहकारी आणि आम्ही सर्व त्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सुद्धा महापुरुषांच्या विचाराच्या मार्गाने जो धोपट मार्ग स्वीकारलेला आहे, प्रत्येक सत्यशोधक त्या चळवळीमध्ये दादासाहेबांनी जे काय आपल्यावर संस्कार केले त्यांना आपण या चळवळीचे परिवर्तनवादी चळवळीचे आद्य पुरुष आपण त्यांना म्हणू. तात्यासाहेब, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई हे आपले आद्य संस्कार आणि मार्गदर्शक आहेत. या समाजाला योग्य संस्कार देणार, सत्य काय असत्य काय हे शोधण्याचा जो त्यांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे की आपण मध्ये धार्मिक अशी एक रूढी परंपरा आहे की प्रश्न विचारायचे नाही, प्रश्नामध्ये शिरायचं नाही किंवा त्याच्यातलं कुठलं गांभीर्य विचारायचं नाही. जे आदेश दिले धर्माने ते पाळायचे. मग त्या धर्मातले जे वरिष्ठ असतील किंवा ज्या धर्मातले जे काही ज्याला आपण म्हणतो जे स्वतःला मुख्य म्हणून घेतले आहे त्यांनी सांगितलं म्हणजे विधी लिखित अशा पद्धतीचं जे काही वळण होतं त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम या महापुरुषाने महामाताने केलेलं. सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिराव फुले आज त्यांचा पुण्यस्मरणाचा त्यांचा सुद्धा दिवस आहे. आता जो 28 नोव्हेंबर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा आजचा पुण्यस्मरण दिवस आहे, पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांना आपण सर्व त्या विचारांना आणि त्यांना त्यांच्या कार्याला वंदन करूया, अभिवादन करूया आणि तेच कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम जोशी काका करत आहेत. तसेच आमचे गुरुजी जे धम्मप्रचारक प्रसारक आहेत आमचे आदरणीय व्ही.जी. सतपाळ गुरुजी आणि याच विचारावर आरूढ झालेले एक अचंबित करणारी गोष्ट ठाण्यामध्ये आमचे ढोलक गुरुजी राजाराम ढोलक साहेब हे सुद्धा परिवर्तनवादी विचाराचे प्रतीक आहेत. ताई त्या रस्त्याने चालणार आहेत. दादा आदरणीय कोकमकर सर आम्ही आपली महाकवी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे आमच्या डॉक्टर धनाजी राघव सुरोशे यांच्या मातोश्री या अनंतात विलीन झाल्या आणि त्यांचा हा इथं जलदान विधी पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न होत आहे. अतिशय दुःख झालेलं आहे. चिरागनगर, लक्ष्मीनगर या विभागामध्ये सुरोशे धनाजी सरोशे हे एक प्रख्यात कार्यकर्ते होते. त्यांचा भाऊ तानाजी सुरोशे हे देखील प्रख्यात कार्यकर्ते होते. अतिशय दुःखदच घटना ही की त्या आमच्या मातोश्री आमच्यातून निघून गेलेल्या आहेत. मी चिरागनगर, लक्ष्मीनगर रहिवासी मंडळ, त्याचप्रमाणे बुद्ध धम्म संघ समिती लक्ष्मीनगर, चिरागनगर, ठाणे, त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 659, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शाखा 14 चिरागनगर, लक्ष्मीनगर यांच्या वतीने मी या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी इथंच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. आणि आमचे रायगडाने आपण सारखे जवळजवळ म्हणजे असं थोडंसं वाटतं त्यांचे पण जे विचार आहेत परिवर्तनामध्ये विचार आहे या ग्रुपमध्ये साहेबांनी मला घेतलेला आहे सुरेश साहेब यांनी. त्या ग्रुपमध्ये बरेच परिवर्तनवादी विचार मी पाहत असतो, वाचत असतो, ऐकत असतो. दादाचं आदरणीय नामदेव बेलोले सर तसेच
रातांबे सर, दिलीप शिंदे साहेब आणि आमचे दादा साळवे साहेब, आमचे जे नेते आहेत त्यांचे सासरे आहेत ते आनंदराजे आंबेडकर साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. तर मी अधिक शिवरामकर साहेब हे तरुण नेतृत्व आहे. या मंचावर आपण आहात, विराजमान नक्कीच या परिवर्तन विचारात आणि सत्यशील विचारामध्ये आपण सामील आहात. असंच मी या ठिकाणी या सर्वांना पाहून आणि आपण सर्व समोर बसलेल्या आपल्या सर्वांना पाहून मी इथं जे काही आदरांजलीच्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित आहे ती इथं व्यक्त करतो. असाच कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाचा समावेश झालेला असतो, संपन्न झालेला असतो, संपलेला असतो. तर त्या कार्यक्रमाचा जो पॅन्डल असतो, म्हणजे असा आता इथे पत्रे लावले आहेत, तो पॅन्डल असतो. तो पॅन्डल सोडायचं काम काही मंडळी करत असतात, जे बांधलेला ज्यांना तो ते कार्यक्रम संपलेला असतो आणि ते सोडायचं काम करत असताना एक दोन बाबू शिल्लक राहतात आणि तो पॅन्डल पडतो. पडल्यानंतर त्याचा आवाज होतो आणि पूर्ण त्याचे जे काही हवा वगैरे सगळं म्हणजे असा बाहेर म्हणजे उडल्यासारखा भास होतो आणि 4-5 मुलं तिथे खेळत असतात. लहान 2-3, 4 वर्षाची 5 वर्षाची मुलं खेळत असतात. तर त्यातला एक थोडासा मुलगा जो थोडा वयाने अजून थोडा असतो, 5-6-7 वर्षाचा असेल किंवा 10 वर्षाचा असेल, तो मुलगा बघतो की हे पडलंय आणि आता हे खाली पडल्यानंतर मला वाटतं की आकाश पण पडेल. आता त्याला भीती वाटते की आकाश पण पडण्याची शक्यता आहे आणि हा मंडप पडला एवढा दबदिशी आणि पूर्ण असा आवाज झाला आणि हवा उडली अंगावर, सगळ्या कचरा उडला आमच्या अंगावर, हे आकाश कधीतरी पडणार नाही. मग तो घाबरतो आणि ज्यावेळेस घाबरल्यानंतर तो पळत सुटतो. तिथून पळत सुटल्यानंतर तो कार्यक्रम संपलेला असतो. भंतेजी रस्त्यामध्ये त्याला दिसतात, एका ठिकाणी सावलीत बसून पाणी पित असतात. भंतेजी धम्मगुरू, तर तो त्या धम्मगुरूला विचारतो, भंतेजी असा तो पूर्ण तो मंडप आहे तो खाली कोसळून पडला, मग आकाश पण पडण्याची शक्यता आहे. मग आकाश पडल्यानंतर काय होईल या जगाचं, काय होईल, माझं काय होईल, माझ्या आईवडिलांचं काय होईल, तर मला खूप भीती वाटते, मला कसं काय म्हणजे याच्यातून मार्ग काढता येईल. तर भंतेजी बोलतात, बघ बाबा, खरं म्हणजे मी माझी वेळ पण संपलेली आहे जेवणाची आणि त्यामुळे मला काही जेवण मिळालेलं नाहीये. मला तू जर काही कोरभर भाकर कोणाच्या घरातून आणून देशील किंवा थोडंसं चटणी मिरची आणून देशील तर मी त्याचं उत्तर तुला नक्की देईल. तो मुलगा धावत सुटतो आणि इतका संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जे गाव असतं त्या गावाकडे पळतो. त्या गावाकडे पळत असताना रस्त्याच्या ज्या काही कडेला झोपड्या असतात तिथे बघतो, विचारतो, घरात कोणी नसतं, काही घराचा दरवाजे असतात नसतात. नंतर तो चांगल्या वस्तीमध्ये जातो. जसे आपली आता भीमनगर वस्ती, इथं स्लम पण आहे आणि इमारती पण आहे. त्या इमारतीच्या बिल्डिंगमध्ये जायचा प्रयत्न करतो. गेटवर लावलेलं असतं की कुत्र्यांपासून सावधान किंवा बेवर ऑफ द डॉग अशा पद्धतीचं लिहिलेलं असतं. तो बघतो इथं कुत्रे राहतात का, त्याला समजत नाही. मग तो काय करतो, पुन्हा दुसऱ्या मोकळ्या इमारतीत जातो. तो बघतो त्यात 4 माळे चढतो, 5 माळे चढतो. त्याला विचारतात, त्याला बाबा काय भाकर तुकडा असेल तर त्या तो मुलगा चांगला दिसतो व्यवस्थित. ते बोलतात हा काय भीक मागतोय मुलगा, तर त्याला कोणी काही देत नाही. तिथून तो निघतो. त्यावेळेला 4-5 वाजलेले असतात. सकाळचा कार्यक्रम 4 वाजेपर्यंत तो भटकतच असतो. मी अगदी ओघवत्या भाषेत घाईमध्ये सांगतोय, वेळ आपल्याकडे कमी आहे. तर हे रूपक आहे, कथानक आहे. तर तो ज्यावेळेला 5 वाजता त्याला अंधार पडायची वेळ होतो, पुन्हा तो त्या मार्गाकडे निघतो भंतेजींकडे की आता मला तर काही काय खायला मिळालं नाही, तर मग आता काय करूया. तर एक झोपडी दिसते थोडीशी, म्हणून तो शेवटचा प्रयत्न म्हणून त्या झोपडीकडे जातो. तिथं दारामध्ये काही असे धान्य कुठत बसणारी एक आजी असते. त्या आजीला विचारतो, आई मला खूप भूक लागलेली आहे आणि आमचे धर्मगुरू त्यांना भूक लागलेली आहे, तर मी ते अन्न काहीतरी तुमच्या राहतो द्या. तर ती संध्याकाळची वेळ असते. ती आई काय बोलते, बाबा रे माझ्या लेकाने ना मला भाकर आणून दिली होती, त्याच्यातली मी जे आहे ती अर्धी खाल्लेली आहे आणि अर्धी मला संध्याकाळची ठेवायची आहे, तर एक त्याच्यात आहे तू घेऊन जा. मग त्याला आनंद वाटतो त्या मुलाला. ती भाकरी त्याच्या त्या आईकडून तो घेतो आणि तो निघतो. तर ती आई त्याला ज्या पद्धतीने प्रेमाने बोलवते, बसवते आणि विचारते, तो घामाघूम झालेला असतो. ती भाकरी घेऊन त्याच्यातली चटणी घेऊन त्या भंतेकडे जातो. आता मला उत्तर मिळणार आहे की आकाश पडणार आहे का नाही पडणार आहे, काय त्याचं उत्तर त्याला मिळणार आहे. मग त्या भंतेजीकडे जातो. भंतेजी तिथे बसलेली असतात. मग ती भाकरी त्यांना देतो. भंतेजी भाकरी हातात घेतात, शाबास बेटा शाबास. तर त्याने सांगितलं, भंतेजी त्याला जे उत्तर दिलं की बाबा रे
ही तुला कोणी भाकरी दिली? म्हणजे माहिती ते शेतामध्ये एक आजी होती आणि तिच्याकडे एक भाकरी होती, अर्धी तिच्यासाठी तिने ठेवली, सकाळी तिने अर्धी खाल्लेली होती, मग ही तुमच्यासाठी माझ्यासाठी दिलेली आहे. तर मग भंतेजी बोलतात या आजीने तुला ही भाकरी दिली, हेच ह्या आकाशाचे खांब आहे. आणि हे जोपर्यंत आहे एकमेकाला जीवाला जीव देणारे, एकमेकावर प्रेम करणारे आणि माणुसकी ठेवणारे आणि माणुसकीवर प्रेम करणारे, दुसऱ्याची भूक जाणणारे, तहान जाणणारे, जे गाडगे बाबांचं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की भूक जाणणारे, ताण जाणारे खरे श्रेष्ठ पुरुष असतात, श्रेष्ठ मानव धर्म पाळणारे असतात. तर त्या आजीसारखे जे लोक आहेत ते खऱ्या अर्थाने आकाशाचे खांब आहेत. तर या निमित्ताने असं मला सांगायचं वाटतं, ह्या ज्या आई होत्या, या आईने आपल्या गावाकडे खूप नाव कमावलेलं आहे. भुकेलेल्या माणसाला तिथे अन्न खाऊ घातलेलं आहे. दारातून जाणारा कुठला भुकेलेला माणूस किंवा पाण्याविना जाणारा माणूस त्याला विचारलेला आहे. आपल्या कुटुंबातल्या आणि नात्यातल्या लोकांना या आईने खूप जीव लावलेला आहे, मंजुळा आई. आणि समाजामध्ये जो काही संस्कार त्यांनी आपल्या मुलांवर या प्रेमाचा दिलेला आहे ते त्याचंच एक प्रतीक आपण जर म्हटलं हे आमचे धनाजी सोडून अतिशय माणुसकी असलेला माणूस, दुसऱ्याचं दुःख सहन न करणारा माणूस, दुःख देणारा माणसाची गच्ची पकडणारा माणूस. मग तो कुठल्या लेवलला जाऊन त्या व्यक्तीला सरळ करण्याची भूमिका, हे असे लढाऊ व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आज बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे, महात्मा फुलेंचे विचार आहे आणि लढाऊ बाणा आहे त्यांच्याकडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्याकडे आहेत, ते त्यांनी घेतलेले ते या आईच्या पोटी जन्म त्यांनी घेतलेला आहे. या मंजुळा आईच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे. हे त्यांचे वडील सुद्धा तशाच स्वभावाचे होते, प्रेम करणारे, शेजाऱ्यावर प्रेम करणारे, नातेवर आत्तेसणावर प्रेम करणारे. हे अशा प्रकारचे जे खांब आहे आज आपल्यातून या पृथ्वीचा एक खांब निघालेला आहे. आज जो गेल्या 18 तारखेला आपल्यातून आई गेल्या, हा या आकाशाचा जो खांब आहे तो निघालेला आहे. आणि या आकाशाला कसल्या प्रकारची भीती नाही, हे आकाश कधी पडू शकत नाही जोपर्यंत असे खांब आपल्यामध्ये आहे, समाजामध्ये आहे, समाजाची सेवा करणारे आहेत आणि समाजावर प्रेम करणारे आहेत, तोपर्यंत आकाशाचे खांब पडणार नाही. आणि इथे किती कशाही प्रकारचे तुफान आलं, धर्मवाद्यांचं येऊ द्या, अंधश्रद्धेचं येऊ द्या, कर्मकांडाचं येऊ द्या, कसल्या प्रकारच्या संकटाला आपण घाबरता कामा नाही, कारण असे खांब आपल्या पाठीशी आहेत. एक एक कामाच्या त्यातला एक खांब आपल्याजवळ निघालेला आहे. या मंजुळा आईला मी या ठिकाणी याच ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली अर्पित करतो. आणि माझं उशिरा येऊन सुद्धा आपण ऐकून घेतलं हे भाषण मी या ठिकाणी संपवतो. मी चासकर कुटुंबियांच्या वतीने आणि साप्ताहिक क्रांतिकारी परिवर्तन, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा नेते आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने शेवटच्या आदरांजली श्रद्धांजली अर्पित करतो. इथे थांबतो. आपण 2 मिनिटासाठी श्रद्धांजली आदरांजलीवर 2 मिनिटासाठी एक मौन धारण करून आईला आपण श्रद्धांजली अर्पित करूया. आणि श्रद्धांजलीनंतर लगेच इथे या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. सुरुश्वर कुटुंबियांच्या वतीने आपणाला ही विनंती आहे. आता या ठिकाणी दर्शन होईल आलेल्या आमचं. आता आम्ही काही माहिती दिलेली आहे, पटेल तेवढी घ्या, माहिती माझी आम्हाला परत द्या, हे आमचा एक विषय आहे. आता सगळ्यांनी दर्शन घ्यायचं. चहा पाण्याचा प्रश्न असेल तर जेवणाचा. 13व्याचा प्रश्न होणार का? नाही. दुखवटा नाही. आता तर सांगण्याचा की 13व्याचा प्रश्न असतो तो होणार नाही. आणि दुखवटा म्हणजे पाठी डॉक्टर काय बांधायचं ते नाही मिळालेलं आहे. असे छोटे छोटे विषय कट केलेले आपण दर्शन घ्या आणि इथे थांबूया. नंतर तुम्हाला काही शंका विषय नसतील तर आम्हाला भेटा. आम्ही आहोत 1-2 तास आणि तुमचे आम्ही प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू. आम्ही पुस्तकं त्यांना द्यायची.
माझ्यासमोर जे विद्यालय चंपल साहेब हे आम्ही खारगलला करायची पाहिलं ना, खारगलमध्ये बौद्धाची मुलगीने आंबेचा पोरगा लग्न लावलं आणि हे सत्पाल आणि मी गोष्टी खाल्ल्या दोघांनी ते लग्न 1 तासात पूर्ण केलं. हा ते लग्न लावलेलं आणि ते आज इथे आले, मला आठवण केली. त्यांना मी हे पुस्तक देत आहोत बक्षीस म्हणून. पण सुरुवातीला सुरवते साहेब हे तुम्हाला पुस्तकं देणार आहे, पण ते साहेब म्हणतात मला पण द्या. तर ही पुस्तकं तुमच्या भावाकडे तुमच्या कुटुंबियांना हे देतोय. तर तुम्ही एक व्हिडिओ करायचा आहे. एक सेकंद. येतो पण काय जास्त मिटिंग असलं मामा आमच्या संपर्कात आहे. कशी जातील? मिरची घेतली का? अरे वा. जेवण कुठे आपण बनवलंय? काय नाव आपलं? सुरोसे. म्हणजे सुरोसे साहेबांचे भाऊ. तुमचं जेवण मी अजून चाखलं नाही, पण जेवणाचा जो सुगंध आहे ना तो त्याची चव सांगतोय. अच्छा, पापड वगैरे की जेवण तुम्ही बनवलेलं अगदी सुंदरच असणार. हे आहेत काय मेन ते पळाले का तिकडे?